तर मागील तासाला आपण अभ्यासलं की प्राथमिक आर्थिक क्रिया आणि प्राथमिक आर्थिक क्रियांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो की प्राथमिक आर्थिक क्रिया ह्या प्रामुख्याने प्राकृतिक घटकावरती अवलंबून राहतात. मग प्राकृतिक घटक हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्वच ठिकाणी सारख्याच स्वरूपात आढळतात असं नाही. काही ठिकाणी ते अनुकूल असतात तर काही ठिकाणी ते प्रतिकूल असतात. मग अनुकूल आणि प्रतिकूल या घटकांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण प्राथमिक व्यवसाय कशा पद्धतीने चालतात याचा विचार करतो. मग प्राथमिक व्यवसायामध्ये प्रामुख्याने 7 घटकांचा समावेश होतो. तो म्हणजे शिकार, फळे कंदमुळे गोळा करणे, लाकूड तोडे, मासेमारी, पशुपालने, खाणकामे आणि शेती. मग या घटकांचा विचार करीत असताना प्राथमिक आर्थिक क्रिया ह्या प्रामुख्याने पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आणि विविध खंडांमध्ये कशा पद्धतीने चालतात, त्या विकसित आहे की अविकसित आहे याचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. मग हा अभ्यास करताना प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये प्राथमिक व्यवसाय प्राथमिक व्यवसाय हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कोणत्या देशामध्ये विकसित आहे आणि विकसनशील आहे हे आपण काय करणार आहे, अभ्यासणार आहे. मग यांचा अभ्यास करत असताना सर्वात प्रथम म्हणजे शिकार. आता शिकार हा मानवाचा पारंपरागत असलेला व्यवसाय हे तुम्हाला ज्ञात आहेच. मग शिकार करणे आणि त्यावर आपली उपजीविका भागवणे हे पूर्वी चालायचं. पण आजसुद्धा काही देशांमध्ये उदाहरणार्थ आफ्रिका खंड असेल, ऑस्ट्रेलिया खंड असेल, जे मागासलेले देश आहे ते देशांमध्ये शिकार आजही केली जाते की आपली उपजीविका भागवण्यासाठी तेथील जे काही आदिवासी जमातीतली काही माणसं असतील ते काय करतात, शिकार करून आपली उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करतात. मग शिकार करताना जे काही विषुववृत्तीय प्रदेशातील जी माणसं आहे त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कलहारी वाळवंटातील बुशमेन आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कलहारी वाळवंटातील बुशमेन आहे की जी जमात आजही आपल्याला शिकार करताना आढळून येते. त्याचप्रमाणे विषुववृत्तीय सोलवाज घनदाट जंगलातील पिग्मी, जी पिग्मी जमात आहे ती आपल्याला आजही शिकार करताना आढळून आलेली दिसून येते. त्यानंतर बोरा इंडियन, त्याचप्रमाणे टुंड्रा प्रदेशातील एस्किमो, जे आपण स्टेप्स गवताळ प्रदेश, प्रेरी गवताळ प्रदेश, टुंड्रा गवताळ प्रदेश, ही जी गवताळ प्रदेश आहे ती नकाशावरती बघितली होती की ज्या ठिकाणी आजही आपल्याला शिकार करणारे व्यक्ती आढळून आलेल्या दिसून येतील. अंदमान निकोबारमधील सेंटिनल ही जी जमात आहे ही देखील काय करते, शिकार करण्याचं काम करतील. त्याचप्रमाणे ओक, जरावा इत्यादी आदिम जमाती शिकार करताना त्यांची जी काही उपजीविका आहे ती काय करतात, भागवतात. म्हणून शिकारीवर आजही जरी बंदी असली तरी काही भागांमध्ये शिकार हा व्यवसाय स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी केला जातो. म्हणजेच तो काय झाला, प्राथमिक व्यवसाय. प्राथमिक व्यवसायामध्ये शिकार ह्या मुद्द्याला देखील महत्त्व दिलं जातं. त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे फळे आणि कंदमुळे गोळा करणे. आता मानवाचा हा परंपरागत असलेला जो काही व्यवसाय, फळे आणि कंदमुळे गोळा करून काय करायचे, आपली उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करायचे. परंतु आज जर म्हटलं तर जंगल असेल त्या ठिकाणी मध गोळा करणे, मधमाशांचं जे काय मध आहे ते गोळा करणे, लाखे, राळे, त्याचप्रमाणे डिंक आहे, काही औषधी वनस्पती आहे त्या काय केल्या जातात, गोळा केल्या जातात आणि व्यापारी दृष्टिकोनातून इतर देशांमध्ये ते पाठवले जातात आणि त्यापासून परकीय चलन काय केलं जातं, मिळवलं जातं. म्हणून फळे आणि कंदमुळे गोळा करणे हा देखील मानवाचा काय प्राथमिक व्यवसाय आहे आणि त्या प्राथमिक व्यवसायाला देखील या ठिकाणी किंमत दिली जाते. त्यानंतर तो पुढला व्यवसाय तो म्हणजे लाकूडतोड. आता लाकूडतोड करता करता मानवाने पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास केला आणि मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास करून देखील जी काही वनस्पती आज आपल्याला बघायला मिळतात त्या वनस्पती काही ठिकाणी नामशेष होत चालल्या आणि मग अशा वनस्पती वाचवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून लाकूडतोड केलं नाही पाहिजे हे शासनाने घेतलेले काय मोठे निर्णय. मग तरी देखील लाकूड हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काही ठिकाणी लाकूडतोड ही करावीच लागते.
त्या दृष्टिकोनातून लाकूडतोड हा प्राथमिक व्यवसाय आहे आणि प्राथमिक व्यवसाय असल्या कारणास्तव काही प्रदेशात लाकूडतोडीवर काय बंदी आहे. म्हणून पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी लाकूडतोड हे केलं नाही पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण स्वतःहून काय केले पाहिजे, पाऊलं उचलले पाहिजे. मग लाकूडतोडीवर बंदी आणण्यासाठी किंवा लाकूडतोडीला दुसरा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी विविध जे काही पर्याय वस्तू असतील त्याचं काय केलं पाहिजे, आपण वापर केला पाहिजे आणि लाकडी वस्तू ह्या कमी प्रमाणात वापरून पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही काय झालं, आपल्या राष्ट्राची फार मोठी संपत्ती आहे. वृक्ष ही राष्ट्राची फार मोठी काय संपत्ती आहे आणि त्या संपत्तीवरती शेती व्यवसाय असेल, हवामान असेल, हे काय होतं, चालतं. मग पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काय केले पाहिजे, दरवर्षी अनेक वृक्ष लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसते वृक्ष रोपण करून नाही चालणार, तर ती वृक्ष चांगल्या पद्धतीने कशी वाढतील, त्यांच्यापासून आपल्याला उत्पन्न, मग फळवृक्ष असेल किंवा मग वेगवेगळे लिंब असेल, बोर असेल, बाभूळ असेल, चिंच असेल, ही जी पानझडी वृक्ष आहे ही आपल्या भागामध्ये आपण लावली पाहिजे. जर आपण काय करतो की नारळाची वृक्ष असेल, बदामाची वृक्ष असेल, ही लावण्याचा प्रयत्न करतो आणि ती कालांतराने काय होतं, उन्हाळ्यामध्ये वाळून जातात. का, तर त्यांना हे हवामान सहन होत नाही. म्हणून लिंबाची वृक्ष जर आपण जास्तीत जास्त लावण्याचा जर प्रयत्न जर केला तर ती वृक्ष भारतीय हवामानाला म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन हवामानाला, उष्णकटिबंधीय हवामानाला ती अनुकूल होतात आणि ती मात्र तग धरून राहतात. म्हणून अशा वृक्षांचं वृक्षरोपण करणं काय एक काळाची गरज आहे. मग ती वृक्ष प्रामुख्याने आपल्या घराच्या अवतीभोवती असेल, रस्ता असेल, शेती असेल, अशा ठिकाणी आपण त्यांचं वृक्षरोपण केलं पाहिजे. म्हणून वृक्षतोड म्हणजे लाकूडतोड हा जरी मानवाचा प्राथमिक व्यवसाय असला तरी तो मात्र आपण काय केला पाहिजे, थांबवला पाहिजे आणि त्यात सुधारणा करून विविध वृक्षरोपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे लाकूडतोडीला काय होईल, आळा मिळेल आणि आपलीच आपण प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित राहू हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण काय केलं पाहिजे, दरवर्षी म्हणजे आपला वाढदिवस असेल किंवा मग एखादा सण असेल, त्या सणाच्या दिवशी एक आठवण म्हणून आपणच आपल्या घराभोवती, आपल्या शेताभोवती, रस्त्याभोवती अनेक वृक्ष रोपण करून वृक्ष जगवली पाहिजे. म्हणजे लाकूडतोडीला काय मिळेल, आळा मिळेल आणि पर्यावरणाचं रक्षण होईल. प्राथमिक व्यवसायांमध्ये लाकूडतोड हा एक काय व्यवसाय. त्यानंतरचा जो चौथा व्यवसाय तो म्हणजे मासेमारी. आता मासेमारी जगाच्या मार्केटमध्ये विविध ठिकाणी मासेमारी केली जाते. ती मग खाऱ्या पाण्यातली असेल किंवा गोड्या पाण्यातली असेल, अंतर्गत असेल किंवा समुद्र सपाटीची असेल, महासागरातली असेल, अशा ठिकाणी मासेमारीमध्ये विविध देश काय अग्रेसरी आणि ती मासेमारी त्या ठिकाणी केली जाते. हा मानवाचा काय प्राथमिक व्यवसाय. मग मासेमारीपासून विविध प्रकारचं चलन देखील आपल्याला काय होतं, प्राप्त होतं आणि एक अन्न म्हणून त्याचा उपयोग होतो. मग माशांचे देखील अनेक प्रकार आहे आणि त्या प्रकारांमध्ये विविध टप्प्यांवरती ती मासे साठवली जातात आणि त्याची विक्री परकीय देशांमध्ये करून परकीय चलन प्राप्त करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मासेमारी ही केली जाते. मग मासेमारी आपण बघणार आहे की जगाच्या नकाशावरती ज्यावेळेस विविध देश, जपान असेल, जपान अग्रेसरी मासेमारी करण्यासाठी, त्याच्यानंतर अमेरिका आहे. मग मासेमारीसाठी प्रामुख्याने प्लवंग नावाची जी काही वनस्पती आहे ती दंतूर किनारपट्टीवर असणं काय अत्यंत अपेक्षित आहे. आणि ज्या ठिकाणी दंतूर किनारपट्टी असतील, जे सपाट पृष्ठमय भाग आणि त्या ठिकाणी माशांना मिळणारं जे काय खाद्य असे आणि त्याचप्रमाणे गोड्या पाण्याच्या नद्या ज्या ठिकाणी अनुकूल असतील अशा ठिकाणी मासेमारी ही सर्वात जास्त प्रमाणात आढळून आलेली दिसून येते. मग ती प्रामुख्याने भारतीय किनारपट्टीवरती आहे, जपानच्या किनारपट्टीला आहे, अमेरिकेच्या किनारपट्टीवरती आहे, आफ्रिकेच्या किनारपट्टीवरती आहे. म्हणजे ज्या ठिकाणी गोड्या पाण्याच्या नद्या जाऊन मिळतात आणि ज्या ठिकाणी दंतूर किनारपट्टी आहे अशा प्रदेशामध्ये मासेमारी ही प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानंतरचा जो पुढला मुद्दा आहे तो म्हणजे पशुपालन. आता पशुपालन हा जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने एक शेतीला जोडधंदा म्हणून केला जातो. मग प्राथमिक व्यवसायामध्ये पशुपालनाला अत्यंत महत्त्वाची किंमत दिली जाते. मग जे काही शेती असेल, शेतीवर आधारित जे पशुपालन असेल, मग ती वराहपालन असेल, कुक्कुटपालन असेल,
बकरी पालन असेल, या सगळे पशुपालनांचा विचार प्रामुख्याने पशुपालनामध्ये केला जातो. मग त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळतं आणि घरची जी काही व्यवहार आहे म्हणजे कुटुंब नियोजन आहे हे ते पशुपालनावरती अवलंबून राहतं. त्यानंतरचा खाणकाम. आता खाणकाम ज्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती खाणकाम हे सगळ्याच ठिकाणी उपलब्ध होईल असं नाही. म्हणजे निसर्गातच ज्या ठिकाणी दगडी कोळसा असेल, तेलाच्या खाणी असतील, हिऱ्यांच्या खाणी असेल, चांदीच्या खाणी असेल, सोन्याच्या खाणी असतील, युरेनियमच्या खाणी असतील, ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध असतील त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय का होतो सुरळीत पद्धतीने चालतो आणि त्या ठिकाणून आपल्याला ते जशी खाण असेल त्याप्रमाणे उत्पन्न मिळण्याचा प्रयत्न होतो. म्हणून प्राथमिक व्यवसायामध्ये खाणकाम व्यवसायाला देखील काय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे शेती. आता शेतीचा विचार जर केला तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती हवामानाला अनुसरून आणि प्राकृतिक घटकांना धरून शेती ही विकसित होत जाते आणि त्या ठिकाणी शेती व्यवसाय विकसित झाल्यानंतर तो प्रामुख्याने पावसावरती काही भागात अवलंबून राहतो, तर काही भागावरती मध्ये बारमाही असणाऱ्या नद्या यावरती तो अवलंबून राहतो. म्हणजे शेती व्यवसायाला हा प्राथमिक व्यवसायामध्ये अनन्यसाधारण अशी महत्त्वाची किंमत दिली जाते. म्हणून प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये प्राथमिक व्यवसायांमध्ये प्रामुख्याने शिकार, फळे आणि कंदमुळे गोळा करणे, लाकूड तोडे, मासेमारी, पशुपालने, खाणकामे आणि शेती या प्राथमिक व्यवसायांना खूप मोठ्या प्रमाणात किंमत देऊन ते व्यवसाय कशा पद्धतीने विकसित होतील, कशा पद्धतीने विकसित केले पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सरकार काय करतं, त्यांना अनन्यसाधारण अशी किंमत प्राप्त करून देतं. म्हणून प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये प्राथमिक जे काही व्यवसाय ते जगाच्या म्हणजे ज्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती हे प्राकृतिक घटक आणि हवामान, नद्या, पर्वत, पठार यांना धरून हे काय होतात सुरळीत पद्धतीने पार पाडले जातात आणि त्या ठिकाणी त्यांची जोपासना केली जाते. ज्या देशामध्ये हे प्राथमिक व्यवसाय विकसित आहे ते देश आजही विकसित आहे आणि ज्या देशांमध्ये हे प्राथमिक व्यवसाय विकसित मार्गावर जर असतील तर ते देश आजही विकसनशील आहे. म्हणून प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये प्राथमिक व्यवसाय हे प्रत्येक देशामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. राहिलेला जो काय भाग आहे तो आपण पुढील तासाला पूर्ण करू.